तुझ्या साथीने भाग 4 भूतकाळ कॉलेज टाइम। नमस्ते अंकल। ईधा जेव्हा आरुषच्या घरी आली तेव्हा तिला पहिली व्यक्ती भेटली ते म्हणजे हरीश भाटिया, जे बहुधा ऑफिसला जात होते। नमस्ते बेटा। हरीश यांनी सुद्धा तिला हसून अभिवादन केलं आणि तिच्या डोक्याला हात लावला। ती पण मंद हसली। जेव्हा ती त्याच्या घरी यायची तेव्हा ते तिच्या डोक्यावरून प्रेमळार हात फिरवायचे। अंकल, आज तर रविवार आहे, तुम्ही आज सुद्धा ऑफिसला जाताय? ईधाने आश्चर्याने विचारलं। हो बेटा, काही महत्वाचं काम आलंय, तू ये बस। हरीश आपल्या कोटची बटणं बंद करताना म्हणाले। नाही, काही हरकत नाही अंकल, तुम्ही आरामात जा। आणि हा आरू कुठे आहे? त्यांचा त्रास कमी करत ईधाने पटकन विचारलं। आज कॉलेज नाहीये तर साहेब आराम करत आहेत, हरीश हसत म्हणाले। यावेळी दोघी कॉलेजमध्ये फायनल इयरचे स्टुडंट्स होते। मला बोलावून तो स्वतः झोपला आहे, बघतेच त्याला आता। ईधा रागावली तर होती, मग ती पटकन पायऱ्यांकडे जात म्हणाली। त्यावर हरीश हसले आणि बाहेर निघून गेले। त्यांना माहित होतं की आता आरुषची काही खैर नाहीये। हे माझी झोप उडवून तू इथे आरामात झोपला आहेस, चल उठ। ईधाने त्याच्या खोलीत येताच त्याला हलवून उठवलं। चष्मिश झोपू दे यार, ब्लँकेट डोक्यावर घेत तो म्हणाला। आरू उठ। ईधा आता त्याच्या बेडवर चढली आणि ब्लँकेट ओढत म्हणाली, मला झोपू दे ना यार, मी रात्रभर झोपलो नाहीये। आरुषने तिच्या हातातून ब्लँकेट काढून पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर ओढली। मग मला का फोन केलास? ब्लँकेट झाकलेलं शरीर हलवत ईधाने विचारलं, ज्याला त्याने उत्तर दिलं नाही। ईधाला राग आला होता आणि तिने त्याची धुलाई करायचा प्लॅन बनवला आणि बाजूची उशी घ्यायला लागली तेवढ्यात तिची नजर उशीच्या जागी ठेवलेल्या सिगारेटवर पडली। उशी सोडून सिगारेटचं पॅकेट उचलून ईधाला आश्चर्यचकित झालं आणि त्यात फक्त 2-3 सिगारेट शिल्लक असल्याचं तिला दिसलं। ती आश्चर्यचकित होती की आरुषने केव्हापासून सिगारेट ओढायला सुरुवात केली होती। हा धक्काच होता तिच्यासाठी, कारण त्याला अशी वाईट सवय नव्हती। आरुष, हे काय, तू सिगारेट ओढतो? जेव्हा ईधाचा आश्चर्याचा आवाज आरुषच्या कानावर पोहोचला तेव्हा आरुषने लगेच तोंडातून ब्लँकेट काढली। हातात सिगारेटचं पॅकेट धरून ईधा आश्चर्याने आणि हक्काबक्का होत त्याच्याकडे पाहत होती। ते काही नाही आहे, सोड ना त्याला। आरुषने ताबडतोब ते ईधाच्या हातातून घेण्याचा प्रयत्न केला, पण ईधाने तिचा हात मागे घेतला। हे तुझचं आहे ना, तू स्मोकिंग करतोस आणि खोटं बोलू नकोस। यावेळी ईधाने काहीशा आत्मविश्वासाने आणि संकोचाने तिचा प्रश्न पुन्हा केला। हो, ते माझं आहे, मी ते पितो, मला तिचा स्मोक आवडतो, आता मला दे। आरुषने पुन्हा एकदा ती तिच्या हातातून घेण्याचा प्रयत्न केला, पण ईधाने ते पुन्हा त्याच्या आवाक्याबाहेर ठेवलं। मी आताच अंकलला सांगते, ते चांगलाच तुझा स्मोक काढतील। ईधा लगेच उठली आणि म्हणाली। ती फक्त त्याला घाबरवत होती जेणेकरून तो ते सोडून देईल आणि बेडवर बसलेला आरुष लगेच उडी मारून तिच्यापर्यंत पोहोचला। ये यार, डॅडला नको सांगू प्लीज। तिच्या हातातील सिगारेट हिसकावून घेताना आरुषने विनवणी केली होती। मी सांगेलच, इनफॅक्ट मी जातच आहे त्यांना सांगायला, त्याच्याकडे बघतच ईधा रागाने म्हणाली आणि दरवाजा जवळ सरकू लागली। आरुषने लगेच तिला मागून पकडलं आणि तिच्या तोंडावर हात ठेवला। यार, नको ना सांगूस, मी यापुढे नाही ओरडणार, प्लीज नको सांगूस। आरुष तिच्या कानाजवळ त्याचे ओठ नेत तिला सांगत होता तर ईधा सर्व विसरून त्याच्या सान्निध्यात हरवून गेली, कारण यावेळी ती पूर्णपणे आरुषच्या ताब्यात होती। आरुषने तिला मागून पकडलं होतं, त्याचा एक हात तिच्या तोंडावर होता आणि दुसरा हात तिच्या कमरेला गुंडाळलेला होता। तो पहिल्यांदाच तिच्या इतका जवळ आला होता आणि ईधाच्या हृदयाचे किती ठोके चुकले होते कुणास ठाऊक। आणि त्याचे शब्द समजून घेण्याऐवजी ईधा त्याच्या गरम श्वासात आणि त्याच्या ओठांच्या शब्दात हरवून गेली। बोलता बोलता तो तिला कधी तिच्या दूर झाला होता तिला कळलंच नाही। आरुषला हे कळलं नाही, पण ईधाशी असलेली त्याची जवळीक तिला एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेली होती। दोघी चांगले मित्र होते, पण आज ईधाला तो आज एक हवाहवासा मुलगा वाटला, जिला त्याने आपल्या ताब्यात घेतलं होतं आणि कोणत्या विश्वात नेलं होतं कोणास ठाऊक। तू काही सांगणार नाहीस ना? आरुषने हळूच तिच्या ओठांवरून हात काढून आशेने विचारलं तेव्हा ईधाही शुद्धीवर आली। तिने ट्रान्स सारख्या अवस्थेत डोकं हलवलं तेवढ्यात आरुषच्या ओठांवर समाधानीचं हसू उमटलं। त्याने ताबडतोब तिच्या कंबरेवरून हात काढून तिला आपल्या हातातून सोडवलं। ईधाचं हृदय अजूनही जोरजोरात धडधडत होतं। चला, आता मी उठलोच आहे तर जाऊया। आरुषने सिगारेटचं पॅक डस्टबिन मध्ये फेकलं आणि तिच्या स्थितीबद्दल नकळत वॉशरूम मध्ये गेला।
तर इधा फक्त त्याच्या जवळीकचा विचार करून हसली. तिच्या मनात कोणती विचित्र भावना जागृत झाली होती ज्याने तिच्या हृदयाला गुदगुल्या केल्या होत्या आणि मग दिवसभर ती त्याच विचारात हरवली होती. तर आरुषलाही नकळत आपण इधाला कोणतं स्वप्न दाखवलं होतं याची जाणीवही नव्हती. प्रेसेंट, लग्नानंतर जॉब पण सोडशील का? ती त्याच्या केबिनमध्ये बसून फाईलवर काम करत होती तेव्हा आरुषने तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं. आजकाल त्याचं डोकं फक्त तिच्या लग्नाभोवतीच फिरत होतं. इधाने त्याला नकार दिला होता. माहिती नाही पण त्याला त्याचं दुःख झालं होतं. कारण अगदी बरोबर असलं तरीही त्याचं हृदय दुःखाने घेरलं होतं. तो असंच विचार करत राहिला की जर तो असा नसता तर इधा कधीच त्याच्यापासून दूर गेली नसती. तिला तिच्या जिवलग मित्राला स्वतःपासून दूर ठेवण्याची गरज नसती. मला माहित नाही, परवानगी मिळाली तर करेन, इधाने फाईलकडे बघतच उत्तर दिलं. आरुष काहीच बोलला नाही आणि फक्त तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला. डोकं खाली करत ती कामात व्यस्त होती. डोके खाली केल्याने तिचा चष्मा थोडा खाली सरकला होता त्यामुळे तिचे डोळे स्पष्ट दिसत होते. लिपग्लॉसने लेपलेले फाटलेले ओठ एकमेकांना स्पर्श करत होते. स्टिक केलेल्या केसांतून अनेक लटा बाहेर पडत होत्या आणि तिच्या चेहऱ्यावर डोलत होत्या. जे ती काही वेळाने मागे घेत होती आणि कामावर परत लक्ष देत होती. आरुष तिच्या चेहऱ्यावर काय पाहण्याचा प्रयत्न करत होता हे देवालाच माहीत. नेहमीप्रमाणेच त्यात नवीन काही नव्हतं पण आज आरुषची पाहण्याची पद्धत वेगळी होती. त्याचा दृष्टिकोन वेगळा होता. आज ती त्याला वेगळी वाटत होती आणि मग त्याला समजलं की काही दिवसांनी तो असा चेहरा पाहू शकणार नाही. तिच्यासोबत भेटण्यासाठी आणि बोलण्यासाठीही परवानगी घ्यावी लागेल. इधाला त्याच्या डोळ्यांची उष्णता जाणवली आणि तिने अचानक डोकं वर केलं आणि त्याच्याकडे पाहिलं. तो फक्त तिच्याकडेच पाहत होता. तिचं हृदय धडधडत होतं पण तिने नेहमीप्रमाणे त्यावर नियंत्रण ठेवलं. काय झालं? त्याची नजर हटत नसल्याचं पाहून तिने विचारलं. काही नाही, मी फक्त हाच विचार करतोय की तू कधी गायब होशील आणि तुझ्या जागी मी माझी सेक्रेटरी म्हणून कोणत्या तरी हॉट मुलीला अपॉइंट करेल. आरुष हसला आणि प्रकरणाला वेगळी दिशा दिली आणि इधाने तिचा चष्मा मागे केला आणि नाही मध्ये मान हलवली. काळजी करू नकोस, मी लवकरच गायब होईन. पुढच्या रविवारी एक मुलगा येतोय त्याच्या बहिणीसोबत. इधा जरी सरसपणे बोलली तरी तिच्या स्वरात एक विचित्र उदासी होती. काय, आईने मला याबद्दल काही सांगितलं नाही? आरुष लगेच सरळ झाला. त्याच्या ओठांवरचं खोडकर हसू क्षणभरात गायब झालं. आज सकाळीच मला स्थळ आणणाऱ्या आंटीचा फोन आला होता. इधा पुन्हा फाईलकडे डोळे करत म्हणाली. कोणाचं लग्न पक्क होतंय भई? आरुष काही बोलायच्या आधीच मिस्टर हरीश दार उघडून आत शिरले. त्यांनी शेवटची लाईन ऐकली आणि मग हसत हसत विचारू लागले. नमस्ते अंकल. इधा ताबडतोब तिच्या जागेवरून उठली आणि त्यांना ग्रीट केलं. नमस्ते बेटा, नेहमी आनंदी राहा. नेहमीप्रमाणे मिस्टर हरीश यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. कोणाचं स्थळ येत होतं? खुर्चीवर बसताना मिस्टर हरीश यांनी विचारलं. इधाचा. खरं तर एक स्थळ आधीच येऊन गेलंय. आरुषने ते विचित्र पद्धतीने सांगितलं होतं ते कदाचित इधाला जाणवलं. काय, इधा लग्न करते? मिस्टर हरीश यांनी इधाच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने पाहिलं की जणू त्यांना आरुषच्या शब्दांची पुष्टी हवी होती. अजून नाही अंकल, आता तर फक्त स्थळ आलं होतं. तिने काहीसं संकोच करून उत्तर दिलं तर ती आरुषकडे टक लावून पाहत होती जो आता तिचं रहस्य उघड करून हसत होता. अच्छा, मिस्टर हरीश हलकत श्वास घेताना म्हणाले जणू काही ते त्यांच्या मनात काही वेगळंच घेऊन बसले होते. हे काम मी करून घेईन. तुम्ही कॉफी घेणार का अंकल? इधाने लगेच उठून कॉफीसाठी विचारलं. हो का नाही, मिस्टर हरीश हसत म्हणाले. माझ्यासाठी पण एक ब्लॅक कॉफी प्लीज, असं आरुषने छेडछाड अंदाजात सांगितल्यावर इधाने त्याच्याकडे पाहिलं आणि फाईल हाताळत आपल्या केबिनमधून निघून गेली. आता दोघी केबिनमध्ये गप्प होते. हरीश आणि आरुष यांचं नातं नॉर्मल असलं तरी ते नॉर्मल राहू शकत नव्हता. खरं तर मिस्टर हरीश यांना त्याचा हा अंदाज आवडायचा. सुरुवातीला आरुषने त्यांच्यापासून लपविण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा त्यांना हे कळलं तेव्हा त्यांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम असा झाला की तो आता उघडपणे समोर आला. आता तो उघडपणे मजाक मस्ती करायचा जे त्यांना कधी कधी इधाच्या मार्गाने कळायचं. त्यांनी त्याला अनेक वेळा समजावलं होतं पण आता आरुषने ना त्यांचं ऐकले ना त्याला भीती वाटली आणि इच्छा असूनही ते काही करू शकत नव्हते कारण संपूर्ण बिझनेस त्याने उत्तम पद्धतीने पुढे नेला होता.
तो खूप इंटेलिजंट होता, पण त्याच्या एका वाईट सवयीनं त्याच्या सगळ्या चांगल्या सवयींना मागे टाकलं. आणि त्याने ही सवय सोडावी अशी त्यांची इच्छा होती, म्हणूनच ते त्याला गोष्टी समजावून सांगत असायचे, पण आरुष त्यांचं ऐकत नव्हता. काय झालं डॅड? इधा गेल्यावर गप्प बसलेल्या वडिलांना उद्देशून लॅपटॉपवर बोट चालवत आरुषने विचारलं. काही नाही. इधाचा विचार करतो. मिस्टर हरीश विचारातून बाहेर पडत म्हणाले. ती अचानक लग्न का करते? आरुषने हसत हसत अंदाज लावला होता. नाही, मी विचार करतोय उशीर होण्याआधीच इधाला तुझ्यासाठी मागायचं का? आपलं म्हणणं सांगितल्यावर मिस्टर हरीश यांनी आरुषकडे पाहिलं, ज्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते आणि त्याच्या ओठांवरचं हसूही क्षणभर नाहीसं झालं होतं. सो गाईज, कसा वाटला आजचा भाग? कशी वाटते आपल्या आरुष आणि इधाची केमिस्ट्री? कळवा नक्की. त्यांचं कोणतं नवीन वळण घेत ते बघूया. तोवर तुम्ही वाचत राहा तुझ्या साथीने.